नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण येले जालना बाजार समितीला। बघू शकता या ठिकाणी सोयाबीन विकलेली आहे, काटा करणं चालू आहे। काही काटा झालेला आहे, काही काटा बाकी आहे व आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी बांधव आहे, बघू शकता। आणि या ठिकाणी काही सोयाबीन आणली होती, काही शेतकरी बांधवांना गहू आणला होता। आपण पुढे त्यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती दादाकडून। दादाने सोयाबीन आणली होती, दादाकडून जाणून घेऊया माहिती। दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा। माझं नाव पुण्याला मोहनदा शिंदे, राहणार पठाळ देवळगाव, तालुका जिल्हा बदनापूर, जिल्हा जालना। बरं, किती एकर मध्ये सोयाबीन होती दादा तुमची? 2 एकर मध्ये। 2 एकर मध्ये सोयाबीनच होती का आणखी काय होतं? सोयाबीन आणि तूर होते, 6 फुटावर। 6 फुटावर तूर होती का? आणि सोयाबीन कशी पेरली समजा, ट्रॅक्टरनं का नाही म्हणले आपण बैलानं। बैलानं पेरणी होती का? तर सोयाबीनचे किती तास होते? सोयाबीनची 5। 5 आणि तुरीचं? तुरीची 1। तर कोणती तूर होती? चालू चारू। तर 2 एकर मध्ये आपलं सोयाबीन किती झालं समजा? सोयाबीन झालं आता 15 क्विंटल भरले समजा सोयाबीन। 15 क्विंटल का? कोणती होती सोयाबीन? सोयाबीन गिरिंगोड। तर तिला काय भाव लागला? तिला आज काय दिली? 52 52.5 दिली। आणि तूर किती झाली समजा? झाले ते 29 क्विंटल। 29 क्विंटल। किती एकर मध्ये? 2 एकर मध्ये। 2 सोयाबीन मध्ये तूर होती। सोयाबीन मध्ये पाठवत समजा। तर तूर केवढ्या झाली? तुरीला 2 लाखाची। 2 लाखाची। तर काय भाव लागला तुरीला समजा? ती 76 विकली। 76। आणि किती भरली होती? 29 क्विंटल। 29 क्विंटल। बरोबर आहे, म्हणजे तूर आणि सोयाबीन पुरतं समजा मिश्र पीक घेतलं तर मिश्र पीक होती। बरोबर आहे। आणि हा, आणि जर स्पेशल सोयाबीन टाकली असती किती झाली असती आपली? सोयाबीनला म्हणजे पैशाने एवढी नसते ना मग। हा 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 आणि जवळ 3 लाखाचा माल राहिला, 3 लाखाचा नसती ना। हा हा हा, म्हणजे 2 एकर मध्ये जवळपास आपली सोयाबीन 2 लाखात झाली। आणि 80,000ची तूर सोयाबीन उरली। घरी ठेवली 2 कट्टे समजा। हा, घरी 2 कट्टे ठेवली। बरोबर आहे। मग शेतकऱ्यानं कसं असं मिश्र पीक टाकलं पाहिजे, स्पेशल घेतलं पाहिजे? मिश्र पीक चांगलंच राहतं ना। हा हा, ज्याला पाणी त्याला समजा पाण्यालाच पुरतं समजा, कोरडं नाही होणार एवढं। हा, कोरडं नंतर म्हणजे तुरीला पाणी द्याल का? 3 पाणी दिलं तुरीला? 2-3 फवारण्या केल्या। फवारण्या कशा केल्या? ड्रोन नाही केलं, 2 पंपाने केली समजा। पंपाने गेलती का? ड्रोन बी गेलती समजा? ड्रोन 2 केलं। बरोबर आहे, म्हणजे मिश्र पीक पुरतं समजा। सोयाबीनला किती भाव मिळाला पाहिजे बरं? भाव ग 6,000 पाहिजे, 7,000 पाहिजे, भाव भेटत नाही देऊ। हा हा हा, बरोबर आहे। म्हणजे 2 दिवस अगोदर जवळपास 55 रुपये सोयाबीन विकली। हा, आणि काल जवळपास 53 रुपये विकली, आणि आज डबल 50 रुपये कमी। तुम्ही काय आलात बाबा? सोयाबीन होती काय गेली? असं आहे का? बरं बरं। तुम्ही तूर आणली होती का? तूर काय विकली? काय येते का ते 7,075 का काय? असं आहे का? तुम्ही काय आणली दादा? तूरच आणली होती का? तुमची काय विकली? तशीच आहे का? बरोबर। तुम्ही काय आणलं बाबा? गहू द्याला का? काय? 2300। कोणता होता गहू? 2496। पुरतं घ्या भावात गहू? मग गावात द्यायचा खाणाऱ्याला? असं आहे का? बरोबर आहे। बघू शकता या ठिकाणी प्रगतशील शेतकरी होती, त्यांनी मिश्र पीक घेतलं आणि त्यांना विक्रमी उत्पन्न भेटलं। जवळपास 2.5 ते 3 लाख जवळपास त्यांना उत्पन्न घेतलं 2 एकर मध्ये। प्रत्येक शेतकऱ्याने काय केलं पाहिजे? मिश्र पीक घेतलं पाहिजे। तुरीमध्ये सोयाबीन आणि तूर जर घेतलं तर तूर बी होती आणि सोयाबीन बी होती। सोबत आडत दुकानदार आहे, त्यांच्याकडून आपण आजचे सोयाबीनचे बाजारावर जाणून घेऊया। दादा, कशी आवक आहे सध्या सोयाबीनची? आवक तर खूप आहे, हा, पण भावामुळे थोडंसं मागं पुढं चालू आहे सध्या शेतकऱ्याचे। बरं, कालचे काय भाव होते सोयाबीनचे? कालचे 53 रुपये आणि आजचे? आजचे 52, 52, 53 समजा। हा. पण सोमवारी निघले ते 55 रुपये भाव। सोमवारी 55 होते, हो. कालचे समजा 53 53 आणि आज 52.5। 52, 53 आज बी आहे, गुड हा. समजा चांगला कलरवाला माल असतो। नाही, पण समजा रेग्युलर 52.5 रेग्युलर 52 म्हणजे कालच्या पेक्षा आज किती कमी झाले? 50 रुपये आणि 2 दिवसापेक्षा 250 रुपये। 250। बरं, भाव काय वाढते का असेच राहते? भावाचं तर वाढायचं काय, आता वाढू शकत, आता अपेक्षा सोडून टाकली आम्ही वाढायचे म्हणून। असं आहे का? शेतकऱ्याने सोडले ना आम्ही सोडले आता। बरोबर आहे, कधी कमी होते कधी जादा होते। काही ते लफा कसं मारते तसं झालेलं सोयाबीन, कधीच उठतं कधी बसतं। बरोबर आहे, आणि काही शेतकरी थांबेल का आणखी? आता हे पाहणं दाखल व्हिडिओ मध्ये दाखव। बरोबर आहे, सोयाबीन आता आणखीन काही शेतकरी थांबेले भाव वाढा या आशानं। बरोबर आहे, 200-300 क्विंटल रोज येऊ राहिला रोज मालीवर आला। आणि काही पेंटिंग राहिले आणि काही विक्री, आता जसं अडचण असते तशी विकू राहिली शेतकरी। बरोबर आहे, बरोबर आहे।
चालतं, धन्यवाद भाऊ. आज आपण जे आडत दुकानदार होते त्यांच्याकडून मी थोडक्यात जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव. या व्हिडिओमध्ये थांबा, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.